हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधला 30वा श्लोक वाचणार आहोत. तर बघा, लक्ष द्या. 29 आपले झाले, 30वा वाचणार. बघा, अक्षर वाटतं क्लिअर दिसत नाही. मी वहीवर लिहून तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगते. आता हे वाचूया पुस्तकातलं. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च शङ्कोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनाः असं. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. तर आता मी शब्दार्थ वहीवर लिहून दाखवले कारण काय दिसत नाही स्पष्ट क्लिअर अक्षर. तर बघा शब्दार्थ. न म्हणजे नाही. बघा, न म्हणजे नाही. च म्हणजे सुद्धा. शक्नोमी शक्नोम्यपर्यंत, पण उच्चार जे स्वरात बोलतात ते सुरात बोलतात त्यावेळी मीचा उच्चार येतो. पण शक्नोमी म्हणजे समर्थ आहे किंवा शक्य आहे. अवस्थातुम म्हणजे हा मेमधला अवस्थातुम टिंब म्हणजे अवस्थातुम म्हणजे उभा राहण्यास. भ्रमती म्हणजे विसरत आहे. भ्रमती म्हणजे भ्रमती उच्चार करताना याचा लिहिला हे दुसरीच वेलांटी, पण उच्चार मला वाटतं पहिला येत असणार. ज्यावेळी स्वरात बोलतात त्यावेळी सूर लावतात त्यावेळी. तर भ्रमती म्हणजे विसरत आहे. इव म्हणजे प्रमाणे. तीमध्ये जो ई आहे तो इव म्हणजे प्रमाणे. बघा, हा रस्व ई आहे म्हणजेच ते बरोबर. च म्हणजे आणि. च म्हणजे आणि. मे म्हणजे माझे. मे म्हणजे माझे. मनाह म्हणजे मन. निमित्ताने निमित्तानी म्हणजे कारणे. च म्हणजे सुद्धा. पश्यामी म्हणजे दिसत आहे. विपरीतानी म्हणजे विपरीत म्हणजे भयंकर असं. केशव म्हणजे केशी दैत्याचा संहार करणारे श्रीकृष्ण. तर आता आपण याचे श्लोकाचा अर्थ, हे शब्दार्थ झाले. आता आपण अर्थ पुस्तकातला वाचूया. चला बघा, दिसत नसेल तर मी बोलते, लक्ष द्या व्यवस्थित. श्रीकृष्णाला अर्जुन काय बोलतो ते बघूया. मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. आपण आत्तापर्यंत जे श्लोक वाचलो त्यात आपल्याला समजलं की अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो दोन्ही सैन्यांच्या मध्ये, म्हणजे दुर्योधनाने आपल्यामध्ये आपला रथ घेऊन चल म्हणून तो घेऊन जातो तसा. आणि ज्यावेळी आपल्यासमोर आपलेच नातेवाईक, आपली मित्रमंडळी आहेत जे विरुद्ध पक्षात म्हणजे दुर्योधनाच्या पक्षात, ते पाहून अर्जुनाला घाम सुटतो, थरथरणी भरते, कापरी भरते असं. तो घाबरून नाही तर आपल्या पक्षात जे आहेत त्यांचा नाश होणार म्हणून. ते आपलेच आहेत आणि आपला जरी विजय झाला तरी आपलं काही फायदा नाही. शेवटी दुःखच आपल्याला होणार. जरी आपण जिंकलो तरी आपल्याला काही त्याचा आनंद होणार नाही असं त्याला वाटतं. आणि म्हणून तो
कृष्णाला बोलतो की मला इथे उभं राहणं शक्य नाही. मला स्वतःचाच म्हणजे मला माझाच विसर पडला, माझे मन चक्रावून गेले. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीतच घडण्याची लक्षणे दिसत आहेत. म्हणजे त्यांना पाहून, समोर पाहून मला काहीतरी भयंकर घडणार असंच वाटतं. आता तात्पर्य बघा, दिसत नसेल तर मी वाचते, त्याच्याकडे लक्ष द्या. अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. कोणाला? अर्जुनाला. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भौतिक गोष्टीवरील म्हणजे आपल्या आजूबाजूच्या ज्या घटना, असा सगळं बघून त्याला. भयम द्वितीयाभिनिवेशतः स्तात. हे राहू दे आता. श्रीमद भागवत. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक संतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या आणि यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी, विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो, मी येथे असण्याचे कारण काय? त्यावेळी जे काही परिणाम होणार, चांगले वाईट खराबच आहेत. आपण जरी जिंकलो तरी काही उपयोग नाही असं त्यावेळी त्याला वाटतं. म्हणून तो म्हणतो, आपण इथे असण्याचे कारणच काय? काय फायदा आहे असं ते. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याविषयी कोणालाच आस्था नसते. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाविषयी अज्ञान दाखवीत होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो आणि म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील विजय केवळ आपल्या शोकालाच कारणीभूत ठरेल. आपला जो विजय होणार झाला जरी तरी आपण शेवटी रडण्याशिवाय काहीही करू शकत नाही. आपल्याला राज्य भेटलं तरी आपले सगळे मित्रमंडळी मरण पावणार. नातेवाईक, आपले काका काकी जे कोणी आहेत, आजोबा पुतणे, असे ते सगळे मरण पावणार असं त्याला वाटतं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.